नमस्कार, मी रेकी ग्रँडमास्टर आदित्य कुलकर्णी या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। हा व्हिडिओ एक ॲब्स्ट्रॅक्ट व्हिडिओ आहे। म्हणजे काय की आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं आणि आपण इथनं पुढे काय बघणार आहोत याचं एक ॲब्रिव्हिएशन हे म्हणजे हा एक व्हिडिओ आहे। तर आपण सुरुवातीपासून बघितलं की रेकी म्हणजे नक्की काय, रेकी आणि कर्म याचा काय संबंध असतो, त्याच्यानंतर कर्माचे प्रकार बघितले आपण, त्याच्यानंतर पॅरलल कर्म बघितलं, कर्माच्या बाबतीमध्ये कार्मिक ब्लॉकेजेस कसे दूर होतात ते बघितलं, त्याच्यानंतर ऑरा म्हणजे काय बघितलं, ऑराचे प्रकार बघितले, ऑराचं एक्सप्रेशन कसं असतं ते बघितलं, त्याचबरोबर ऑराचं क्लिन्झिंग कसं करायचं नॅचरली आणि आर्टिफिशियली ते आपण बघितलं, त्याचबरोबर एनर्जीचा सोर्स काय आहे, एक्झॅक्टली पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे काय, निगेटिव्ह एनर्जी म्हणजे काय हे बघितलं, आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या वेळेला तुम्ही रेकी शिकणार आहात तर ती रेकी शिकताना तुम्हाला काय काय गोष्टींची मदत होते त्याच्यापैकी ऑरा हा विषय आता आपण कालच्या व्हिडिओमध्ये संपवलेला आहे। तर इथून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमची शरीरातली 7 चक्र मेंदू हे रेकीला कसे एकमेकांशी परस्पर पूरक असतात किंवा ते कसे ॲक्टिव्हिटी करतात आणि कसे आपल्याला रिझल्ट्स मिळतात, तर हे आपण नक्की जाणून घेणार आहोत, ते सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या। हा व्हिडिओ जर का तुम्ही यूट्यूबला बघत असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे इथून पुढे येणारे व्हिडिओज तुम्हाला ॲटोमॅटिकली बघायला मिळतील। हा व्हिडिओ तुम्ही जर का फेसबुक इंस्टाग्रामला बघत असाल तर पेज नक्की लाईक करा, पेज शेअर करा, आणि तुमच्या कुठल्याही प्रकारच्या शंका असल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये टाका। आपण परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, नमस्कार।